आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन, एक लोकचळवळीचं परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज चॅनल या विशेष बातमीपत्रात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा अशा प्रकारची आग्रही मागणी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिव दीपक सोनवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेटून प्रदेशाध्यक्षाकडे केलेली आहे। आता बातमी विस्ताराने। अंबरनाथ विधानसभा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव दीपक सोनवणे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष शैलेंद्र रुपेकर, परिवहन विभाग अध्यक्ष आबा साठे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन अंबरनाथ विधानसभेबाबत चर्चा करून महाविकास आघाडीमधून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा अशी आग्रही मागणी केली आहे। उल्हासनगर व अंबरनाथ मिळून एकत्रित अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आहे। या संघात काँग्रेस पक्ष 2014 मध्ये स्वतंत्र लढून आणि 2019ला आघाडीमध्ये लढून दुसऱ्या नंबरवर राहिलेला आहे। या मतदारसंघात काँग्रेस पक्ष सक्षम आहे, इथे काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येईल अशी भूमिका उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक सोनवणे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा करताना मांडली। त्याचबरोबर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना 11 जून 2024ला जिल्हा काँग्रेस कमिटीने जो व आघाडी संघटना विभाग सेल अध्यक्ष पदाधिकारी यांनी एकामताने पारित केलेला ठराव प्रदेशाध्यक्ष यांना सुपूर्द केला व प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांना सुपूर्द केला।